आणि परमेश्वराला समर्पित गोष्टी आज चिंतन मनन आणि अध्ययन करणार आहोत। बऱ्याच अंश आम्ही हा विषय ऐकलेला आहे। ज्यावेळेस परमेश्वराचा सेवक संदेष्टा एलिया आणि त्या काळामध्ये त्यांनी प्रार्थना केली आणि जवळजवळ 3.5 वर्ष या भूतलावर जगावर पाऊसच पडला नाही, पर्जन्यवृष्टी झालीच नाही। तोच एलिया 3.5 वर्षानंतर त्याच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एक वार पर्जन्यवृष्टी त्या ठिकाणी होत आहे। म्हणजे प्रत्येक सेवकाचा शब्द ऐकणारा। परंतु या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला आणि ज्यावेळेस बाल दैवताचे संदेष्टे राजाच्या वतीने वकिली करीत होते आणि खऱ्या देवाची अदलाबदल केली होती, खऱ्या देवाला ओळखण्याच्या ऐवजी त्यांनी डुप्लिकेट देव तयार केले आणि त्या देवाचं भजन पूजन करायला लागले आणि त्या देवाच्या सांगण्याप्रमाणे राजाच्या मनाला हाल हा करून टाकला। राजा म्हटलं हे ओके का? ओके। राजाच्या बाजूने मेसेज दिले, राजाच्या बाजूने संदेश दिले, राजाच्या बाजूने भविष्यवाणी केल्या, परंतु परमेश्वरापासून आलेल्या भविष्यवाणी केल्या नाही। आणि मग त्या काळामध्ये एलिया संदेश हा एकटाच होता की त्याने परमेश्वराच्या वतीने वकिली केली, परमेश्वराच्या वतीने संदेश दिला आणि मग तो एकटाच होता आणि मग तो त्या ठिकाणी पळून गेलेला आहे। परमेश्वराने सांगितलं जा, मी तुझी राहण्याची, उठण्याची, बसण्याची सगळ्या गोष्टीची व्यवस्था करतो, अजिबात टेन्शन घेऊ नको। आणि मग तो गेला। तर सारपत इथे आम्ही पाहतो एका विधवेशी त्याचा संपर्क आला आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या काळामध्ये दुष्काळ पडला होता आणि एक विधवा जवळ काही नाही आणि ती त्या ठिकाणी लाकडात गोळा करत होती। तिच्याकडे एक मटकं होतं पिठाचं, त्याच्यामध्ये चिमूटभर पीठ होतं, तेलाची कुपी होती, पार वाकडी तिकडे करून एखादी धारपडण एवढीच होती। आणि मग हा परमेश्वराचा सेवक ज्या वेळेस त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, वाचूया 2 राज्य अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 14। पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं की सारपत येथील एक विधवा होती आणि त्या विधवेने देवाच्या सेवकाला संदेश त्याचा सन्मान केला, बहुमान केला, त्याला अर्पण दिलं, त्याला दान दिलं, त्याला दशमून दिली, त्याला देणगी दिली, त्याला प्रेमाची पावती दिली, परंतु खूप काही मोठी नव्हती। तर त्याला काय दिलं माहिती का? आपण पाहूया। तेव्हा त्यास परमेश्वरचं वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारपत नगरात जाऊन राहा, पहा तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे। एक विधवा आहे सारपत इथे आणि मग तू इथून निघ आणि तुझं पोषण करण्याची त्या विधवेला मी आज्ञा केली आहे। आणि ज्या विधवेला आज्ञा केलेली आहे, ज्या विधवेला निवडून घेतलेला आहे, त्या विधवेकडे जर आम्ही पाहिलं तर एक मटकं, त्याच्यामध्ये चिमूटभर पीठ, एक तेलाची कुपी आणि त्याच्यातही काही उगं थोडंफार असेल तेल। त्याप्रमाणे तो सारपत इथे गेला। नगराच्या वेशी जो तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले। तिला हाक मारून तो म्हणाला मला एका पात्रात प्यावस थोडेसे पाणी घेऊन ये। ती पाणी आणवा जात असता त्याने तिला आणखीन हाक मारून सांगितले आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये। ती म्हणाली तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्या जवळ भाकर मुळीच नाही, मटक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडस तेल एवढं मात्र आहे। मी 2 काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू। एलिया तिला म्हणाला भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज। पहिलं माझ्यासाठी, पहिलं देवाच्या सेवकासाठी, पहिलं परमेश्वरासाठी। माझ्या परमेश्वराने सांगितलं, मला दृष्टांत दिला की जा सारपती ते नगरामध्ये एका विधवेस मी आज्ञा केलेली आहे आणि ती तुझं पालन पोषण करील। त्याच्यामुळं काय मी सांगतो ते ऐक, तुझं जे काही अर्पण आहे, जे तुला काही करायचं आहे, देवाच्या सेवकाचं जे बहुमान सन्मान आदर करायचा आहे, अनेक लोक अर्पण दान दशमोन देणगी प्रेमाच्या पावत्या ह्या देऊन देवाच्या सेवकाचा सन्मान करतात, परंतु या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते। आणि मग तो 14व्या वचनामध्ये म्हणत आहे इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो
परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्य उष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मटके रिकामे होणार नाही आणि तेलाची कोपी आटणार नाही. थोडस होतं तिच्याकडे. तीच म्हटली की मी आणि माझ्या छोट्याशा लेकराला तेवढे एक भाकर टाकी त्यांनी खाते. तो म्हटलं पहिले माझ्यासाठी आण आणि मग तुझ्या लेकरासाठी आणि तुझ्यासाठी बघ. आज अनेक लोक स्वतःच बघतात. अनेक लोकांना प्रॉब्लेम आहे, अनेक लोकांना समस्या आहेत, अनेक लोकांना चिंता आहेत, काळजी आहेत, व्याधी आजार विकार बंधन जोखलं. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती अनेक लोकांची ढासळलेली आहे. त्या काळामध्ये एक दुष्काळ पडलेला होता. आज देखील आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. आज देखील लॉकडाऊनच्या काळामध्ये एक दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. काम धंदे नाहीत, अनेक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. परंतु देवाच्या सेवेची जबाबदारी त्या विधवेकडे दिली. आज देखील अनेक देवाच्या अभिषिक्त सेवकांचं सेविकेंचं पास्टर साहेब, पालक साहेब, बिशप साहेब, फादर साहेब, रेव्हरंड साहेब, गुरुजी साहेब, कंडक्टर साहेब या सगळ्यांची जबाबदारी पिओ आता तुमच्याकडे दिलेली आहे. काय तुम्ही ती पार पाडित आहात का? आज तुमच्याकडे नाहीये, मान्य आहे. त्या विधवेकडे काही नव्हतं, परंतु तिने परमेश्वरावर भरोसा ठेवला. परमेश्वरच्या सेवकाला त्या ठिकाणी तिने ओळखलं आणि ती त्या ठिकाणी म्हणत आहे, मी पाहतो त्या ठिकाणी की ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर नाही, मटक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडंसं तेल एवढं मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीन, मग मी घरी जाऊन मग आपल्या मुलासाठी ते करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भात. एकच भाकर याला दिल्यानंतर त्यांनी काय करायचं, काय भाजायचं? आजही अशीच परिस्थिती झालेली आहे. अनेक भावांच्या, बहिणींच्या, आईच्या घरामध्ये आज जेवण्यासाठी एकदम काटकसरपणा करावा लागत आहे. आज अनेक देवाचे सेवक या दुष्काळग्रस्तांमध्ये, करोना व्हायरसच्या टायमिंग मध्ये अनेक दिवसाचे 7-8 महिने झाले जवळपास चर्चेस बंद आहेत, दानपत्र बंद आहे, अर्पण बंद आहे, दशमोज बंद आहे, देणगी बंद आहे, प्रेमाच्या पावत्या बंद आहेत, वर्गण्या बंद आहेत, सगळं काही बंद आहेत. आज देवाच्या सेवकाची उपासमार होत आहे. आज देवाच्या सेवकाला गरज आहे आणि प्रत्येक सेवक आज तुमच्या घरामध्ये येत आहे आणि तो म्हणतो, माझ्यासाठी पहिल्या प्रथम तू आण. इस्रायलाचा देव म्हणत आहे की जोपर्यंत पर्जन्य उष्टी पुन्हा एकवार होत नाही तोपर्यंत तुझं पिठाचं मटकं कधी संपणार नाही, तेलाची कुपी कधी संपणार नाही. पण तू इथं उलट आहे, इथं आम्हालाच खायला नाही. मग पाळक लोकांना द्यायचं कुठून, याजक लोकांना द्यायचं कुठून, फादर लोकांना द्यायचं कुठून, कोऑर्डिनेटर लोकांना द्यायचं कुठून? येशूच्या नावामध्ये जर तुम्ही खरे जिवंत देवाचे उपासक आहात, जर देवंत परमेश्वरावर जर तुमचा भरोसा आहे, यहोवा परमेश्वरावर जर तुमचा ठाम निश्चय आहे आणि त्याने जर तुमच्यासाठी जर एक त्याच्या सेवकाच्या माध्यमातून जर एक नियोजन केलं असेल, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रियो. या चॅप्टर मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्य उष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मटके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. पुढे वाचूया. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. एवढेच नव्हे तर परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मटके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. आणि यानंतर घरधनीचा मुलगा आजारी पडला, त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. तेव्हा तो इलियास म्हणला, अहो देवाचा माणूस, आपला माझा काय संबंध? माझ्या पातकाचं मला स्मरण द्यावे, माझ्या मुलास मारून टाकेल म्हणून आपण माझ्या घरी आलात का? तो तिला म्हणाला, तुझ्या मुलास घेऊन ये. त्याने त्याच तिच्या कवेत घेत आपण राहत होतो त्या माडीवर नेले आणि ते आपल्या बिछाण्यावर निजवले. मग त्याने परमेश्वरचा दावा करून म्हटले, हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरात राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिजवर अरिष्ट आणलेस काय? मग त्याने 3 वेळा त्या मुलावर पाकर घातली आणि परमेश्वरचा दावा करून म्हटले, परमेश्वर, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्वत येऊ दे. परमेश्वराने एलियाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्वत येऊन तो पुनरुपी जिवंत झाला. एलिया ते बालक घेऊन माडीवरून खाली आला आणि त्यास त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, पहा तुझा मुलगा जिवंत आहे. तिसरी एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले. अनेक वेळेस आम्ही पाहतो की देवाचे सेवक ज्यावेळेस आमच्या येतात, अद्भुत घटना आमच्या जीवनामध्ये घडतात अनेक अंशी. आता या ठिकाणी मला पाहायला मिळतं, पहिली गोष्ट, एक तर तिला खायला नाही, एक तर नाजूक परिस्थिती,
काही नाही. तेवढे याच्यामध्ये देवाचा सेवक म्हणत आहे की माझ्यासाठी पहिला प्रथम आणि नंतर तुझ्या लेकरासाठी मी तुझ्यासाठी बनव. मग तिने विश्वास ठेवला की ज्या अर्थी देवाचा सेवक एवढं समजून सांगून सुद्धा जर म्हणत आहे तर निश्चित अर्थाने देव माझ्या बाजूने आहे आणि देवाने खरोखर ह्या घटनेसाठी त्याचा सेवक माझ्या घरी पाठवून दिलेला आहे. कारण परमेश्वरची योजना हीच होती. कारण परमेश्वरने लिहिलेल्या दृष्टांताने सांगितलं होतं की जा सर्पित येथे जी विधवा आहे तिच्या घरी राहण्याची, उठण्याची, बसण्याची आणि सगळ्या प्रकारचे खाण्यापिण्याची तुझी व्यवस्था केली. हा ज्यावेळेस तिथं पोहोचतो त्यावेळेस त्याच्याकडे काहीच नाही. आज आमच्या आपण दान दशमोन देणगी या नव्या भागामध्ये आम्ही शिकत असताना आज जर कदाचित एखाद्या पाळीक साहेबांना एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जर परमेश्वराने पाठवलं आणि जर म्हटलं की जा एका खेडेगावामध्ये त्या रानच्या वस्तीमध्ये तिथं कुणी येत नाही, परंतु एक सर्वसाधारण कुटुंब आहे, काही चटणी मिरची राहा, हे म्हणते प्रभू त्याच्यापेक्षा आम्ही कर्ज करू, आम्ही एखाद्या बँकेकडून लोन घेऊ, पण आम्हाला काही त्या खेडेगावात पाठवू नको. आम्हाला तिथलं हवामान पटणार नाही, आम्हाला तिथलं जेवण पटणार नाही, आम्हाला चांगलं चांगलं आयतं खायची सवय झाली, आता तिकडं पुढं पाठवतो. एलिया संदेष्टा त्या विधवेच्या घरी गेला आणि म्हटलं मला भाकर दे, आणि मग तिने ती आणून दिली. आणि आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वरचं वचन सांगतंय की त्या ठिकाणी त्या विधवेच्या ज्या घरामध्ये ते मटकं होतं ना पिठाचं चिमूटभर, अक्षरशः ते चिमूटभर पीठ संपलंच नाही, तेलाची कुपी आटलीच नाही. जोपर्यंत त्या ठिकाणी ते राहिले तोपर्यंत त्या अन्नावर स्वतः एलिया, ती विधवा आणि तिचा मुलगा अशा 3 जणांचं पालन पोषण झालं. आणि त्या टायमिंगला जवळपास 3-3.5 वर्षाचा दुष्काळ पडला होता. आता किती काळाचा तो आहे आम्हाला पाहायला मिळतं की त्याच तेलावर जी तेलाची कुपी होती ती आटली नाही. नंतर ती तेलाची कुपी विकून त्या बिचाऱ्यावर जेवढं काही कर्ज पाणी जे काही होत ते सगळं काही तिने त्याच्यातून व्यवस्थित केलं. देवासाठी जर दिलं, परमेश्वरच्या सेवकासाठी जर दिलं, याचकासाठी जर अर्पण केलं, परमेश्वराने नेमून दिलेला जो परमेश्वराने त्याच्यामध्ये चालणारा जो व्यक्ती आहे त्याला अर्पण दिल्याने, दान दिल्याने, दशमावून दिल्याने, देणगी दिल्याने, त्याची पावती पाडल्याने, त्याची काळजी घेतल्याने, त्याचा सन्मान आदर केल्याने आमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अनेक भाऊ आणि बहिणींना मी विनंती करेल की या दिवसामध्ये अनेक देवाचे सेवक आहेत, त्यांना अर्पण द्या, दान द्या, दशमावून द्या, देणगी द्या, परंतु एलिया सारख्या देवापासून आलेल्या मनुष्याला द्या. एलिया सारखा पाचारण असणारा परमेश्वराच्या सेवका जवळ द्या, म्हणजे तुमच्या पिठाचं मटकं फुटणार नाही, आटणार नाही, तुटणार नाही, संपणार नाही, तेलाची कुपी आटणार नाही. तुम्ही ते विकून कर्ज देताल, पण जर का एखाद्या देवापासून न आल्याला परंतु अर्पण दान दशमोन देणगी प्रेमाचं पाकिट आणि डुप्लिकेट मनुष्याला देवाच्या सेवकाला, देवाच्या डुप्लिकेट सेवकाला जर तुम्ही घरात घेतलं, तुमचं पिठाचं मटकं तर त्याच दिवशी फुटलं आणि झालं, तुमचा विषयच नाही राहिला. कारण इतके दिवस अभिषेकाचं तेल विकून 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 आज ते तेलाच्या घाण्यात सारखे झालेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला तेलात गुडू मारते नाही. म्हणून अशा सेवकाला द्या की जो परमेश्वराने त्याला सांगितलं दृष्टांत जा आणि त्या ठिकाणी एक विधवा केलेली आहे आणि तिला मी निवडलेला आहे आणि तिच्या कुटुंबामध्ये तू जा, ती तुझी व्यवस्था राखणार आहे. असे अनेक प्रकारे परमेश्वराला परमेश्वर त्याच्या सेवकांना विशिष्ट अशा ठिकाणावर पाठवतो. परंतु काही लोक आहेत की जे मोकाट सुटलेत, त्यांना परमेश्वराने पाठवलंच नाही तरी अर्पण घे, दान घे, दशमोन घे, देणगी घे, पावत्या पाड, पिटिका भरो. काही लोक तर ओपन मीटिंग भरवतात ना, आज जर भरवली ना डायरेक्ट पुढच्या वर्षाला स्टेजवर दिसतात, पब्लिक मध्ये दिसतात, 1 वर्ष अंडरग्राऊंड बांधतात, कुठेतरी बाहेर निघून जातात मस्त पैकी तेवढं डबुलं घेऊन. आणि म्हणून पिओ अर्पण दान दशमोन देणगी आम्ही देणं खूप गरजेचं आहे. जर आम्ही दिलं तर पिठाचं मटकं रिकामी होणार नाही. आणि जर
दिसणारे आशीर्वाद हवे असतील, न दिसणारे आशीर्वाद जर हवे असतील, तर आम्हाला एकच काम आहे, ते म्हणजे आम्ही परमेश्वराच्या सेवकाचा आदर करणं, सन्मान करणं आणि त्याला अर्पण, दान, दशमो, देणगी आणि प्रेमाचं पाकिट देऊन परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करणं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये निश्चित अर्थानं परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी त्याचा मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही. पण तो आणखी एक आपण या मत्ती कृषी वर्तमान त्याचा 26वा अध्याय आणि 9व्या वचनाकडे आम्ही आमचे दृष्टिक्षेप लावणार आहोत. या अर्पण, दान, दशमो, देणगी आम्ही जुना आणि नवा करार या दोन्ही गोष्टी एकत्र आम्ही परमेश्वराच्या गौरवासाठी चिंतन, मनन आणि अध्ययनामध्ये घेतलंय. मत्ती कृषी वर्तमान त्याचा 26वा अध्याय आणि 9व्या क्रमांकाचं वचन. हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरीबास देता आले असते. वाचूया प्रिय, परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल. मत्ती कृषी वर्तमान त्याचा 26वा अध्याय आणि 9व्या क्रमांकाचं वचन आहे. आम्ही पाहूया. त्याच्या अगोदर 2-3 वचन मी या ठिकाणी वाचू इच्छित आहे. मत्ती कृषी वर्तमान त्याचा 26वा अध्याय आणि 6 पासून. बेथानी येथे येशूला पाहिलं, तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंध तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावरती ओतली. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरीबास देता आले असते. याचा अर्थ दानपात्र, देणगी, दशमांश, प्रेमाचं पाकिट, सालस मनाने परमेश्वराला देणारी गोष्ट जुन्या करारात जेवढी महत्वाची होती तेवढीच नव्या करारात देखील महत्वाची होती. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्या सेवा करत होता, प्रभू येशू बरोबर जे त्याचे शिष्यगण होते, अनेक लोक परमेश्वराच्या गौरवासाठी दान, दशमोन, देणगी, प्रेमाची पावती देत होती आणि त्यांच्या शिष्याजवळती होती आणि शिष्यांना एक कामगिरी दिली होती. तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरीबास देता आले. याचा अर्थ परमेश्वर, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याचे खरे शिष्य गरीबांची काळजी घेत होते. दान, अर्पण, दशमोन, देणगी, प्रेमाच्या पावत्या फिवत्या सगळं मिळत होतं, परंतु त्याच्यामधून यांच्या स्वतःची उपजीविका करून प्लस गरीबांची देखील ते आठवण करीत होते. या ठिकाणी एलिया जो आहे त्या विधवेकडे ज्यावेळेस पाठवलेला आहे, तिची परिस्थिती एकदम गरीब होती, हलाखीची होती. एक चिमूटभर पीठ आणि थोडस तेल, ती स्वतः तिने साक्षी दिली की एवढीच भाकर होईल आणि एवढीच आम्ही आज खाऊ आणि मरून जाऊ, कारण याच्यानंतर आमच्या जवळ काही नाही. इतक्या हलाखीची परिस्थिती, गरीब परिस्थिती. म्हणून परमेश्वरने काय केलं, गेलेला म्हटलं जा त्या ठिकाणी. आणि मग परमेश्वरने त्या याचकाला तिथं पाठवलं. तिने त्या याचकाचा स्वीकार केला, त्या याचकाला तिचा सन्मान दिला, आदर दिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी यहोवा परमेश्वरवर तिने विश्वास ठेवला आणि मग तिच्या विश्वासानुसार, तिच्या कृतीनुसार, तिच्या अर्पणानुसार, तिच्या दानानुसार, तिच्या देणगीनुसार, तिने परमेश्वराच्या सेवकाचे केलेल्या स्वागतानुसार परमेश्वरने इतका दिला की त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. तोपर्यंत एलिया, ती विधवा आणि तिचा मुलगा असे 3 लोक तो जीवन जगत होते, त्याच्यावर त्यांची उपजीविका चालली. आणि एवढंच नव्हे, त्याचे तेल होतं ते विकून तिच्यावर जे काही कर्ज बाजारी जे काही झालेलं असेल तिने ते विकलं आणि इतरांचं कर्ज मोडून टाकलं. अशाच प्रकारे मत्ती कृषी वर्तमान त्याचा अध्याय क्रमांक 26 आणि वचन क्रमांक 9 मध्ये एक त्या ठिकाणी येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन यांच्या घरी आला असताना कोणी एक स्त्री बहुमोल सुगंध तेलाची अवाल वस्त्रकुपी घेऊन आली आणि तिने काय केलं ते पाहतो आम्ही की तो भोजन बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावरती ओतली. ओतल्या याचे शिष्य त्या ठिकाणी होते आणि हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला? एवढी मोठी चांगली बऱ्याच वस्तू, बऱ्याच किमतीची असणारी वस्तू, बऱ्याच किमतीचं असणारं तेल आज जर हे विकलं असतं तर कितीतरी खूप काही पैसे आले असते आणि या पैशाच्या माध्यमातून आम्ही गरिबांची सेवा केली असती, असं यांचं मत होतं. याचा अर्थ नव्या करारात देखील दान, दशमोन, देणगी,
प्रेमाची पावती परमेश्वराकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या चालू आहेत, या रद्द झालेल्या नाहीत. मला तुम्हाला सांगू द्या की जुन्या करारातल्या काही गोष्टी रद्द केल्या की ज्या अहिताच्या होत्या, ज्या पापाच्या दर्शक होत्या, ज्याच्यामुळं पापाची जाणीव व्हायची, ज्याच्यामुळं पापाने पापच करत राहायचं म्हणून बऱ्याचशा गोष्टी बंद झाल्या. परंतु आज देखील देवाच्या दृष्टिकोनातून ज्या योग्य आहेत, मनुष्याला स्वीकारणारे आहेत, मनुष्याला तारणाकडे घेऊन जाणारे आहेत, मनुष्याला परमेश्वराच्या सानिध्यात घेऊन जाणारे आहेत, असे काही नियम, काही अटी आणि काही लावून दिलेल्या विध्या आहेत त्या आज देखील आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ते शिष्य म्हणत आहेत, हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असतात. त्याच प्रकारे त्या विधवेला जी तेलाची कुपी तिची आटली नाही आणि तिच्या माध्यमातून अनेक तिच्यावर जे कर्ज होतं ते कर्ज तिने विकले आणि गरिबीतून ती सावरली. तिच्यावर जे गरिबीची सावट आली होती, जे काही तिची गरीब परिस्थिती होती, जे काही दबावाखाली होती, चिंताग्रस्त होती, जे काही गोष्टी होत्या, तेव्हाचे 300 रुपये आताचे जवळजवळ 300 करोड रुपये. प्रेज द लॉर्ड. इतके मोठे पैसे आले असते, परंतु ते परमेश्वराच्या त्या ठिकाणी तिने टाकले. परमेश्वराच्या मस्तकावर तिने ओतली ती कुपी आणि मग त्या ठिकाणी एवढं मोठं दान पात्र. मग त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं नाही, परंतु 1 नंबर यहूदा इस्करियोतचा आला असं बोलायला. पहिला यहूदा इस्करियोत पुढे आला असं. अरे बापरे, एवढे मोठे पैसे हे फालतू गेले. एवढे 300 रुपयाचं जर हे 300 शेकेल किंवा 300 नाणे किंवा काय त्याच्या जुन्या काळात जे काही कोड असतील, तेवढ्या पैशाची किंमत कदाचित मला याच्यातून बरीच ढाप कंपनी करता आली असती, याच्यात हात मारता आला असता, याच्यात आपडातपड करता आली असती. पहिलं सजेक्शन तर यहूदा इस्करियोतचं असेल माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे डिटेल याच्यामध्ये नाही लिहिलं की नेमकं कोण म्हटलंय, परंतु शिष्यापैकी यहूदा इस्करियोतला खूप आवड होती पैशाची. त्याला खूप अर्पण, दान, दशमोश देणगी त्याची डबी कायम भरलेली राहायची आणि कायम डबी अर्धी करायचा तो. कायम त्याला गोरगरिबाची काळजी. 10 द्यायचे सांगितले ना प्रभूंनी, ह्यो 1-2 टाकवायचा आणि बाकीचे याचेच. असे आज लोक आहेत. आणि म्हणून काही लोक अर्पण, दान, दशमोश देणगी द्यायला जे कानाकडे करता येत नाही, त्याचं कारण एक आहे की यहूदा इस्करियोत सारखे शिष्य आणि यहूदा इस्करियोत सारखे याजक लोक दिसत आहेत. एलिया सारखे याजक दिसत नाहीत. ते दुष्काळ परिस्थितीमध्ये गरीबातल्या गरीबाच्या घरी जाऊन देवाच्या नावाचा महिमाने गौरव करतो. आज आम्ही फक्त दुष्काळाच्या दिवशी आम्हाला मोठाले बंगले, मोठाल्या प्रॉपर्टी वाल्यांच्या घरी कमीत कमी दानपात्र 5-5, 10-10 हजार रुपये मिळालं पाहिजे, अशांच्या घरी भेट घेणार. परमेश्वर म्हणणार, जा आणि अनाथ आणि विधवा आणि गरीबांच्या घरी जाऊन देवाच्या नावाचा महिमानी गौरव कर आणि माझे स्वर्गीय आशीर्वाद त्यांच्या परिवारामध्ये ठेवून ये. जसं की दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एलियाला त्या विधवेकडे पाठवले. कारण देवाची कायम निवड असते की आम्ही गरीबांच्या घरी जावं. त्या ठिकाणी सगळ्या लोकांमधून त्या विधवाची परमेश्वराने काळजी घेतली. ती गरीब होती कारण परमेश्वराने तिची ओरड ऐकली असेल, परमेश्वराने तिचं पिठाचं मटकं पाहिलेलं होतं, परमेश्वराने तिची तेलाची कोपी पाहिली होती, परमेश्वराने तिची व्यवस्थित परिस्थिती पाहिलेली होती. ती विधवा होती. याचा अर्थ 100% आम्हाला पाहायला मिळतं की नवीन असतानाच काय लय म्हातारीचं खण होती, ती तारुण्याच्या वयातच असेल कारण तिचं लेकरू देखील लहान होतं. आणि आम्हाला पाहायला मिळतंय दुष्काळ पडला वाण आहे तरी देखील ती परमेश्वर विसंबून आहे आणि ती परमेश्वरला आवाज देत आहे. आणि मग परमेश्वर जशा प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की एलियाला जर परमेश्वराने त्या डोंगरामध्ये, त्या खोऱ्यामध्ये जर मांसाचा तुकडा आणि भाकर जर नेऊन दिलेली आहे, तर परमेश्वराने एलियाला त्या विधवेच्या घरी पाठवलेला आहे आणि तिच्या ठिकाणी परमेश्वराने चमत्कार केला आणि त्या पिठाचं मुटकं कधी आटलं नाही, तिच्या तेलाची कोपी संपली नाही. आणि मग ते तेल विकून तिने तिच्यावर असणारं कर्ज बाजार जे होते, जी गरिबी होती, तिने दूर केली. तिला मोठी श्रीमंत झाली नाही. परमेश्वरने तिला रोजची भाकर रोज दिली आणि परमेश्वरने तिच्यावर जो कर्जाचा बोजा होता तो उतरून टाकला आणि त्याचबरोबर देवाच्या सेवकाची त्या ठिकाणी सेवा करण्यात आली. अशाच प्रकारे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त बेथानी येथे येशूला करण्यात आलेला त्या तेलाभांगाच्या समयाला शिष्यांनी ज्यावेळेस पाहिलं की परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या मस्तकावर तिने ती ओतली, हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, रागाला जसं काही तिकडं उसात जाऊन दारे धरली होती, कांदे खुरपायला गेलते, कांद्याच्या गोण्या वाहिल्या, फवारे मारले
यांनी काहीच केलं नव्हतं, तरी देखील यांना एवढा मोठा कनवळा. याचा अर्थ निश्चितच कुठंतरी काळा ढोळा आहे. याचा अर्थ त्याच्यातले काही जण चांगले आहेत, पण काहींच्या डोक्यात वेगळाच प्लेन असेल. गोरगरीबांना रे अहो, येशूच्या मस्तकावर टाकलेलं येशू सार्वभौम राजा, त्याची उत्तर क्रिया तो पुढे म्हणत आहे. आपला विषय नाही तो, आपला विषय फक्त अर्पण, दान, दशमांश, देणगी आणि प्रेमाचं पाकिट आणि वर्गणी यावर आहे. तर या ठिकाणी तो म्हणत आहे की हे पाहून शिष्य रागवून म्हणाले, हा नाश कसाला? तो नाश झाला मोकार. हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरीबा. परमेश्वर याला गरीबाची काळजी आहे आणि म्हणून तो म्हणत आहे परमेश्वराचे गरीबातल्या गरीब सेवकाला द्या. अहो, ज्यांचं पोट फुटायला लागलं त्यांच्या पोटात नोटा कोचू नका, अर्पण, दान, दशमन देऊ नका. जगू द्या त्यांना थोडा दिवस, आणखीन टाकून टाकून तुम्ही लवकर येरवाळी त्यांना तिकडं अधोलोकाकडे घेऊन जातात. याला कारणीभूत तुम्ही देखील आहेत. माझ्या बिलवर्स भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, की ज्याचं पोट भरलं आहे पायंदळीच तुडवणार, पण तू ज्याच्या पोटात जागा आहे, ज्याचं पोट व्याकुळ झालेले कुटकुट करतय, ज्याच्या पोटाला एक गार पाण्याचं प्याला आणि एक भाकरीचा तुकडा जर मिळाला ना तर जीव शांत होईल, अशा देवाच्या सेवकाला अर्पण, दान, दशमोल, देणगी द्या. जो गादीवर लोळणार आहे त्याला त्याची काही गरज नाही. ज्याच्याकडे भरपूर आहे, हा भरपूर असणाऱ्या मिनिस्टरला देऊ नका, भरपूर असणाऱ्या स्वतंत्र सेवकालाही देऊ नका. ज्यांच्याकडे भरपूर आहे, भरपूर लोकांना लुटलेला आहे, अशांना आता तुम्ही देऊ नका. तर गरीब लोकांची काळजी घ्या, याचकांची देखील काळजी घ्या. याजक गरीब असतील कशाने माहिती का? दिसण्याने, राहण्याने, उठण्याने, बसण्याने, गाड्या नसत्यान, घोड्या नसत्यान, मोठ्या फॉर्च्युनर नसत्यान, बंगले नसतील, भाड्याच्या घरात असतील, पत्र्याच्या घरात असतील, मध्येच गळत आहे टिपकेवरून, तरी आम्हाला पत्रे बदलायला जागा नाही. ज्याच्या वेळेस आम्ही एपिसोड करतो नेमकं आमच्या डोक्यावरच गळतं. आम्ही म्हणत नाही आमचे पत्रे बदला म्हणून, परंतु त्यांच्याकडे स्लॅपवर स्लॅप आहेत, स्लॅपवर स्लॅप आहेत. तुम्ही आशा की जेणेकरून अजून एक मजला वर चढला पाहिजे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल की मला मोठा बंगला दिला नाही. कदाचित जर देवाने जर भूकंप निर्माण केला वरून सगळ्याचे सगळे ब्लॉक जर खाली आले ना, आपलं बरं आहे, पत्रे जरी पडले ना तर एवढं काही टेन्शन होणार नाही. आणि परमेश्वर पहिली गोष्ट पत्रेच पाडणार नाही. या ठिकाणी लिहिलेलं आहे की हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते, ते गरीबास देता आले असते. येशूने हे जाणून त्याच म्हटले, ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगलं कृत्य केलं आहे, कारण गरीब नेहमी तुम्हाजवळ आहेत. महत्वाचा मुद्दा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणताय गरीब तुम्हाजवळ आहेत. मग आज तुम्ही श्रीमंताला देत आहात का गरीबाला देता? जर गरीब तुमच्या जवळ आहे, पुढे तो म्हणत आहे गरीब नेहमी तुम्हाजवळ आहेत, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, सर्व जगात जिथेही सुवार्ता गाजवली तिथे तिथे हिने हे केलेले तेही तिच्या स्मरणार्थ सांगतील. या ठिकाणी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. एका ठिकाणी मी पाहतो की परमेश्वराने गरीब कुटुंब आहे, विधवा आहे, तिची काळजी घेणे संदेष्टा देवापासून आलेला नबी त्याने त्या विधवेकडे पाठवलं, जेणेकरून तिची गरिबी देखील दूर व्हावी आणि देवाच्या सेवकाचं देखील योग्य पालन पोषण व्हावं. कारण गरीब लोक खूप मनाने श्रीमंत असतात, गरीब लोक खूप प्रेमळ असतात, त्यांच्याकडे खूप काही नसतं, पण जे काही तुटकं मुटकं आहे ना, इतकं प्रेमाने देतात ना. भ्याला जरी दिलं ना, चटणी, लाल मिरची आणि लसूण घालून आणि थोडस तेल आणि बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर जरी दिली ना, तर त्याच्यामध्ये इतका मोठा स्वाद येतो ना, जसं काय असं वाटेल की 40 वर्षाच्या काळामध्ये स्वर्गातून मान्ना उतरलाय. आणि यांनी किती गुलाबजामुन, पेढ्यान, लाडून, काय काय ढोकळान ठोकळान, काय काय आंबाट झालेलं जरी दिले ना, काही फायदा नाही. यांच्या मनामध्ये कटुता आहे. हे दाखवण्यासाठी हे सगळे सांगढोंग आहेत, परंतु अंतःकरणापासून जे गरीब लोक आहेत ना, म्हणून तो परमेश्वरला ज्यादात ज्यादा गरीबाचा कनवळ होता. म्हणून परमेश्वराने त्याचे शिष्य निवडताना गरीब घरातलेच निवडले.
म्हणून परमेश्वर जास्तीत जास्त म्हणत आहे की श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेशच नाही, कारण श्रीमंत लोकांनी काय केलेलं आहे, त्यांना ते गरिबाची किंमत करीत नाहीत, ते गरिबांना पायंदळी तुडवतात, ते गरिबांना केर कचरा समजतात. परंतु या ठिकाणी तुम्ही गोर गरिबांना आणि गरीब याचकांना केर कचरा समजत असाल, काही फरक नाही पडत, पण स्वर्गाच्या राज्यातले आम्ही चमकणारे तारे. इथं तुम्हाला काय चमकायचे तर चमका, तुमच्या कंपनीनी चमका, तुमच्या डस्टरनी चमका, तुमच्या कोणत्या बुस्टर गाडी असतील, कोणत्या स्क्वॉडा असतील, स्वतःच्या लय मोठमोठ्या फॉरेन करन्सीला तुमच्या अकाउंट असतील, काही अडचण नाही, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि आम्हाला त्याचा लवलेशही नाही. आमचा परमेश्वर आम्हाला रोज अर्पण पण देतो, दान पण देतो, दशमांश पण देतो, देणगी देतो आणि आम्हाला प्रेमाचं पाकिट पण देतो. तो कसा देतो हे फक्त खऱ्या सेवकालाच माहिती. आणि काही लोकांना जो मिळतो ना ते मिळवितेत, हे कसा लबाडीने मिळवितेत ना हे त्याच सेवकाला माहिती आहे. तरी देखील प्रिय या ठिकाणी मी तुम्हाला विनंती केली प्रभू येशूचा सेवक या नात्याने की आम्ही आमचं अर्पण, दान, दशमांश, देणगी परमेश्वराला समर्पित करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी ज्यावेळेस ते तेल टाकण्यात आलं तर त्याच्या शिष्यांना वाटलं की या ठिकाणी खूप काही पैसे आले देण्यात आले. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ता गरिबांची तुम्ही सेवा करा, गोरगरिबांना मदत करा. आणि मग हे जे दानपत्र आहे, हे जे अर्पण आहे, दशमांश आहे, देणगी आहे, हे याचकाच्या स्वतःच्या उपजीविकेसाठी प्लस मंदिराच्या देखरेखीसाठी प्लस गोर गरीब अनाथ विधवा जे काही पीडित झालेले आहे यांच्या संरक्षणासाठी, यांच्या सवलतीसाठी, यांच्या चांगलं जीवन जगण्यासाठी ह्या गोष्टी परमेश्वराने जुन्या करारापासून तर आताही नव्या करारापर्यंत त्या चालूच आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देशच येत होता की सगळे समान व्हावं, कुणी श्रीमंत कुणी गरीब राहू नये. श्रीमंताला जर परमेश्वराने श्रीमंती जर दिली आहे ना तर ती याचसाठी दिलेली आहे की त्याच्या श्रीमंतीमधून थोडीशी गोष्ट गरीबाला द्यावं आणि गरीबाची काळजी घ्यावं. अहो जर सगळे श्रीमंत झाले ना तर कुणीच कुणाच्या घरी काम नाही करणार, पण काम करायचं कुणी. आज तुम्हाला गरीबाकडून झाडा पोषा लागतो, गरीबाकडून तुमच्या झाडाची कटिंग लागती, गरीबाकडून तुम्ही भांडे घासून घेता, गरीबाकडून तुम्ही नको त्या कुटाने करू घेता तुमच्या पैशाच्या जोरावर. आणि याच गरीबाला जर परमेश्वर रातोरात जर श्रीमंत बनवलं ना तर तुमच्या हाताने तुम्हाला काही गोष्ट करता येईल का? विचार करा जरा घडीवर. आणि परमेश्वरला बायबल तर पवित्र शास्त्र सांगते की परमेश्वरला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. परंतु आज आम्ही अशा मोसमला आलेलो आहोत, अशा वेळेला आहोत की ज्या ठिकाणी युगाची समाप्ती होत आहे आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. मग यामुळं आमची श्रीमंती आम्हाला वाचवू शकणार नाही. आजच निर्णय करा, त्या जकायासारखं म्हणा, ज्याचं दुप्पट घेतलं त्याला 4 पट देतो, ज्याचं लुटलंय त्याला मी परत देतो, ज्या गोरगरिबाला नडलो मी त्याची माफी मागून त्याला माझ्या मिळकतले मधलं काही असेल त्याची गरज पुरवतो. त्या विधवेने काहीच नव्हतं दिलं जास्त येईल याला, फक्त भाकर तिच्या वाटेची, आणि जी भाकर खाऊन ती आणि तिचं पोरग दुसऱ्या दिवशी ती म्हणे याच्यानंतर अन्न नसल्यावर बिगर अन्नाचं मरणारच आहेत. पण तिने विश्वास ठेवला परमेश्वराकडे, सगळं गाव सोडलं आणि हा माणूस देवाचा माणूस माझ्याच घरी आलाय काय? देवाला माहिती नाही का? देवाच्या माणसाला प्रकटीकरण झालं नाही का की माझी परिस्थिती कशी आहे? येस, परमेश्वरला देखील प्रकटीकरण होतं आणि देवाच्या सेवकाला देखील परमेश्वरने सांगितलं होतं की जा आणि त्या ठिकाणी ती विधवा घरामध्ये जा, तिथं तुझं पालन पोषण होईल. आणि म्हणून तो आल्या डायरेक्ट म्हणत आहे की माझ्यासाठी पाणी घेऊन ये. की पाणी आणायला जात असताना तो म्हटलं माझ्यासाठी भाकरीचा तुकडाही घेऊन ये. ती म्हटली बाबा माझ्याकडे थोडंच आहे, एवढंच आहे, आणि मी ती खाईल, माझ्या मुलाला देईल आणि आम्ही मरून जाऊ. तो म्हटला मी सांगतो ते कर. याचा अर्थ परमेश्वराने तिचं देखील अंतःकरण बदललं. आणि मग आणि हा एवढ्या लांबून माझ्याकडे आलाय, मी हा देवाचा सेवक आहे, हा अभिषिक्त आहे, हा सत्य देव आहे. परमेश्वराने निश्चित अर्थाने याच्या मध्यस्थीने, याच्या मार्फत माझ्यासाठी एक आशीर्वादाचे द्वार खोलले आहेत. सेवकाच्या माध्यमातून आमच्या आशीर्वादाचे दार खोलले जातात. प्रियाओ, लक्षात घ्या माझ्या बिलोस भावांनो, बहिणींनो, आईने, वडिलांनो, ज्यावेळेस आमच्या घरामध्ये, आमच्या दारामध्ये ज्यावेळेस देवाचा सेवक येतात ना, तो कसा आहे? जर देवापासून आहे
परंतु तुम्ही जर ते औदार्याने दिले तर निश्चित अर्थाने जोपर्यंत दुष्काळ राहील, जोपर्यंत आर्थिक परिस्थिती कशी राहू, जोपर्यंत लॉकडाऊन इथून प्रभू येशूच्या येईपर्यंत का राहीना, परंतु आमचं पिठाचं डबडं, मटक आणि तेलाची कुपी कदापि आटणार नाही. आणि जे फायनान्सचे आम्ही कर्ज घेऊ गाड्या घेतलेल्या आहेत ना, त्याचे हप्ते सुद्धा आहे ना, ते तेल विकू जातील. ही गोष्ट खूप महत्वाची. आणि म्हणून आमचं अर्पण दान दशम द्या. तुम्ही देण्याच्या विरोधात नाही आणि घेण्याच्याही विरोधात नाही, परंतु देवाचा आत्मा मला सांगत आहे की देणारे प्रेमाने द्यावं आणि देणाऱ्याने योग्य त्या व्यक्तीला द्यावं. घेणाऱ्याने योग्य रीतीने घ्यावं आणि घेणाऱ्याने जरा गरीबाची पण आठवण करावी. गरीब सेवक असतील, अनाथ असतील, विधवा असतील, अनाथ असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पिळलेले लोक असतील, कितीतरी लोक आहेत. आम्हाला त्यांची आठवण होत नाही. आमचं भागलं ना मग बाद झालं, बाकीचं काही घेणं देणं नाही. परंतु हे जे अर्पण दान दशम देणगी कशासाठी परमेश्वराने चालू केली ती, की त्याचा एकच उद्देश होता की कुणीही श्रीमंत, कुणीही गरीब राहू नये, कुणीही दुःखात, समस्यात, अडचणीत, टेन्शन, चिंता, काळज्या खाण्यावारी मरू नये. काही लोक जास्त खाऊन मारतात, काही लोकांना अर्धच खायला मिळतं म्हणून ते करपून मारतात, आणि काही लोकांना अजिबातच मिळत नाही म्हणून ते उपाशी पोटी कुलकुल करून मारतात. 3 प्रकारचे लोक मारतात खाण्यावारी. अशाच प्रकारचे लोक आमच्या मध्ये देखील आहेत. काही लोकांनी इतकं खाल्लं ना तर ते कुठं फेडतात. लोकच म्हणायला लागले, बिलिओस भाऊ बहीण आई वडील कुठं फेडतात पाळत साहेब. तो फेडेल. देवाचा न्याय ज्यावेळेस येईल ना तुमच्या माझ्यावर आणि प्रत्येक व्यक्तीवर, त्यावेळेस आम्हाला फेडावंच लागेल. पर्यायच नाही, तिथं नाही शब्दच नाही. आणि म्हणून आम्ही एलियासारखा जो परमेश्वरापासून आलेल्या सेवकाला आमचं अर्पण द्यावं. तो सत्य होता. 450 बालदैवताची इकडे मुंडक्याला मुंडके हलवणारे, राजाला हो म्हणणारे, राजाच्या वतीने संदेश देणारे, गोड भाषण बोलणारे, सगळं नंदीबाईल्यासारखे मुंडके हलवणारे एकटा एलिया जो होता ना, तो देवाच्या बाजूने होता. तो त्यांना घाबरला नाही. असू द्या, अख्खं जग आपल्या विरोधात असू द्या, एलिया पण एकटाच होता आणि एलियाची व्यवस्था त्या ठिकाणी राखण्यात आली. आणि आम्ही नंतर जर पाहिलं तर 3.5 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस त्याच एलियाने परमेश्वराकडे विनंती केली आणि त्याच एलियाने घर डोंगरावर त्या ठिकाणी गेला आणि होम विधी रचली, जे काही अर्पण करायचं होतं ते त्या ठिकाणी आम्ही, आपला विषय नाही तरी तुम्हाला सांगू द्या की 450 संदेश ते रक्तावर भांबळ झाले, आरडायला वळडायला लागले, काही म्हणायला लागले, परंतु अग्नी काही आला नाही, पेटला नाही, होम पेटलं नाही, अग्नीने स्पर्श केला नाही, देव उतरला नाही. देव तुमचा माझा परमेश्वर यहोवा ज्या एलिया संदेशाच्या बाजूने होता त्यांनी फक्त तोडला 7 पट, त्यांनी 7 घागरी पाणी त्याच्यावर ओतलं, आणखीन कार करून टाकलं. पण त्यांनी आवाज देताच यहोवा परमेश्वराला अग्नी आली आणि तो पेटला गेला. आणि मग एलिया संदेशाच्या तिथं काय झालं तुम्हाला सगळ्याला माहिती. 450 संदेश ते तलवारीने कापले. डायरेक्ट एकालाही जाऊ नका देऊ म्हणा, हे सगळं पकडा, याच्यातलं एक देखील खाली जाऊ देऊ नका. यांनी मंदिर विटळलं, यांनी नुसतं मुंडके हलवले, यांनी फक्त लोकांना पटणाऱ्या गोष्टी, राजाला पटणाऱ्या गोष्टी, तोंड पूजासाठी, स्तुती स्तवन करण्यासाठी, काहीतरी घेण्यासाठी या गोष्टी केल्या. आता यांना एकालाही जाऊ देऊ नका. सगळे तोडले तिथं तलवारीने. आज देखील देवाच्या वचनाची तलवार देवाच्या सेवकांना तुमच्या हातात दिली आहे. गेली व्हा. आणि 450 संदेश नाही, आता मी म्हणतो 4.5 लाख नाही, करोड असतील. भले तुम्ही एका राज्यात, एका जिल्ह्यात, एका तालुक्यात एक एलिया जरी उभा राहिला देवाच्या वचनाची तलवार घेऊन, ते 450 संदेश ते 100% त्यांच्या तावडीत असणारे देवाचे लेकर, मेंढर, आई वडील, बिलोस भाऊ बहीण, ज्यांना हे लुटीत आहेत ना, ज्यांना हे गलत शिक्षण देत आहेत ना, ज्यांच्या पुढे मुंडकं हलवित आहेत ना, हे त्यांच्या तावडीतून सुटतील. वचनाची तलवार घ्या, विश्वासाची ढाल हाती घ्या आणि खंबीर उभा राहा. कारण तुमचं आणि माझं झगडणं रक्तमासाबरोबर नाही, कुठल्या पाळक साहेबाबरोबर नाही, कुठल्या मॅडम बरोबर नाही, कुठल्या फादर साहेबाबरोबर नाही, कोऑर्डिनेटर साहेब नाही, बिशप साहेब नाही, गुरुजी साहेब नाही, कुठल्याच साहेबाबरोबर नाही. तर त्यांच्यामध्ये असणारे दुष्ट विचार, त्यांच्यामध्ये असणाऱ्या जगातल्या संकल्पना
शास्त्राप्रमाणे घेतलेलं अर्पण, दान, दशमोन देणगी आणि त्याच्याद्वारे गोरगरिबाची केलेली नाडणूक, त्याच्याद्वारे देवाच्या गौरवाच्या जी स्वतःचा गौरव करून घेतला, हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सैतानाने त्यांच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि म्हणून वैयक्तिकरित्या आपली कुठल्या पालकाशी अशा प्रकारची दुश्मनी किंवा त्यांचा राग द्वेष नाही, परंतु हे देवाचे लेकर आहेत, यांच्यामध्ये तो दुष्ट घुसला आहे. आणि कशाने घुसला हे जे उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे, याचं एकच कारण, राजा पुढे मुंडका हलवलं ना की राजा त्यांना काही ना काही द्यायचं. आलंच, अर्पण आलं, दान आलं, दशमांश आला, देणगी आली, प्रेमाचं पाकिट आलं, काही ना काही आलंच. पण तुझे खरं आहे ना ते खरं आहे, जे खोटं आहे ना तो खोटं आहे. मग इलिया एकटा त्यांच्यामधून एकदा बाजूला पडावं, इलियाला काय फरक पडत होता? हे 450 तरी एका बाजूला, बेरीज करा ना. 100% एक, पण हे 450 आणि 450 मधून हा एकटाच बाजूला. सगळे लोक म्हणले असेल याला काही येडबीड लागलं काय, पागल झाला काय? अरे आम्ही 450 लोक, आम्हाला समजत नाही, राजाला असंच सांगावं लागत नाही, राजा आमचं मुंडकं उडवीन. अरे राजाला नाही सांगतो राजा आम्हाला उपाशी मारीन. अहो खरं जर सांगतो घोळ होईल. एलिया म्हटला नाही, जे सत्य आहे ते सत्य. सत्य सेवकाला अर्पण द्या, दान द्या, दशमोन द्या, देणगी द्या. तो परमेश्वरापासून आलेला आहे आणि तो मुंडक्याला मुंडकं हलवित नाही, तो नंदीबाईला सारखा मान डोलीत नाही, तो लाभासाठी मंडळीची तोंडपूजापणा करीत नाही, दुसऱ्या पालकाची तोंडपूजा करीत नाही, मिनिस्ट्रीची करीत नाही. आणि कोणताला बेलिस्टर दानपात्र देणार असला लय मोठाला त्यालाही मोजित नाही. कारण त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा एकच आहे, तो आमचा यहोवा परमेश्वर, जो आमची गरज पुरवायला समर्थ आहे. आणि म्हणून निश्चित अर्थाने अर्पण, दान, दशमोन देणगी तुम्ही घ्या आणि तुम्ही द्या, पण दोन्ही गोष्टी करा. पण दोघांना परमेश्वराच्याकडे हिशोब द्यायचा आहे. आणि मग आमचं पिठाचं मटकं कधी रिकाम होणार नाही आणि तेलाची कुपीही कधी आटणार नाही. तर मग अशा प्रकारे मी नव्या करारामध्ये ज्यावेळेस पाहिलं तर परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या मस्तकावरती खूप काही मोलाचं, आमच्या पालक साहेबांनी सांगितलं साधारणतः 300 शकेल रुपये किंवा काहीतरी असेल. पण तो आताच्या रुपयामध्ये जर बघितलं तर 300 करोड रुपयाच्या आसपास त्याचं मोल होतं. आज जर एवढे दिले तर या की इस्रायलहून येणारच नाहीत परत, ती बाटलीच घेऊन गायब होते. आणि तिकडे नेऊन आपल्या भारतापेक्षा तर जादा पैसे मिळतात तिथं, $1 तर कितीतरी इथं. जे इस्रायलला जाऊन बसते नाही बस तिथंच बसते, तिथं त्यांच्या पोरांचा डबल टिबल चौबल बायकोचा त्याचा आणि सगळ्याचाच बाप्तिस्मा करते. इकडे झाला तरी तिकडे इस्रायलच्या नदीमध्ये ते जाऊन करू आले, वरून सर्टिफिकेट घेऊन आले, तिथं बाप्तिस्मा केला. तिथला पाण्याचा सत्यानाश करून टाकला, पाणी गढूळ करून टाकलं, पाणी खराब करून टाकलं, पाणी अशुद्ध करून टाकलं. तुमच्या नंतर जो कुणी जाईल ना अवघड होईल. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद दिले आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, परमेश्वरला आमचं समर्पण केलं पाहिजे. कालच्या भागामध्ये आम्ही पाहिलं होतं, पहिली शमूएल 1:11 मध्ये परमेश्वरचं समर्पण झालेलं आहे. त्याचप्रमाणे मी पाहिलं की प्रेषित 3:6 मध्ये माझ्याजवळ सोनं रुपये काही नाही, पेत्राने त्या ठिकाणी चमत्कार केलेला आहे. प्रेषित 2:42 ते 47 मध्ये आम्ही पाहिलं ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन कसं असावं. आणि त्याच प्रकारे आज आम्ही पाहत आहोत की पहिलं राजे 17 अध्याय आणि 14 मध्ये पिठाचं मटकं रिकामं होणार नाही, तेलाची कुपी आटणार नाही, कारण त्या विधवेने देवाच्या सेवकाचं स्वागत केलं. देवाचे सेवक आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही फक्त आमचंच रडगाणं सांगतो बस. आमच्यापेक्षा कितीतरी लोक आहेत की त्यांना बऱ्याच गोष्टीची वाहन आहेत, तसं तर परमेश्वरने आम्हाला दिलेली नाही. आणखीन एक आपण रेफरन्स पाहूया, शेवटचा रेफरन्स पाहूया आपण. दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 31 वचन क्रमांक 4. दुसरा इतिहास खूप महत्वाचा पॉइंट आहे, अर्पण, दान, दशमोन देणगी याबाबत आहे. दुसरा इतिहास त्याचा 31 अध्याय आणि 4 वचन वाचा. परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी यांना मनापासून आपली कामे करता यावी म्हणून त्यांचा भाग त्यास द्यावा अशी आज्ञा त्याने यरूशलेमेत राहणाऱ्या लोकांस केली. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 31 आणि वचन क्रमांक 4 मध्ये लिहिलेला आहे. पाहूया आपण. परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी यांना मनापासून आपले काम करता यावी म्हणून त्यांचा भाग त्यास द्यावा अशी आज्ञा त्यांनी यरूशलेमेत राहणाऱ्या लोकांस केली.
याजक आणि लेवी यांच्यासाठी हिजकिया राजा तरतूद करत आहे. राजा डायरेक्ट राजाने तरतूद करून टाकली. आज आमच्यावर राजा कोण आहे? एकच तो सार्वभौम. आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी ज्या ठिकाणी मिळणारं ठिकाण आहे किंवा जो धान्यकोश आहे, आता हिजकिया राजाचं जे भांडार होतं ना, त्या भांडारामध्ये कर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या भांडारात जमा होत्या. आणि या भांडाराच्या माध्यमातून त्यांनी त्या लोकांना अशी आज्ञा केली की परमेश्वरच्या नियम शास्त्रानुसार याजक व लेवी, म्हणजे याजक म्हणजे कोण? पास्टर साहेब, पाळक साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, कंडिटर साहेब, गुरुजी साहेब, मोठमोठे कोणते कोणते साहेब आहेत आजचे इथे याजक. मग या याजकांना व लेवी यांना मनापासून आपलं काम करता यावं, यांना का द्यायचं माहिती का? देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. दुसरा इतिहास 31:4 मध्ये यांना का द्यायचं? नियमशास्त्राप्रमाणे का द्यायचं? तर हे लोकांनी कणत कुथत काम करू नये, हे लोकांनी रडत काम करू नये, ह्या लोकांनी तकतक करून काम करू नये, ह्या लोकांनी टेन्शन आणि ताण दबावून काम करू नये. ह्या लोकांना नुसतं करायचं म्हणून करायचं असं काम नाही, तर मनाने एकदम सालस मनाने. या ठिकाणी लिहिलेलं आहे परमेश्वरच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी यांना मनापासून आपली कामं करता यावी म्हणून, मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून. आणि जर नसलं जमत ना तर याजक स्वतः नियम वापरत नाही, आत्मिकही नियम वापरत नाही, वचनही वापरत नाही, मनापासून सेवा करीत नाही. नुसतं घेण्यासाठी जर तुम्ही आलेला आहात, नुसतं अर्पण दान दशमोल देणगी आणि नुसतं पावत्या फाडायलाच तुम्ही जर आलेले आहात, नुसतं मीटिंग आणि मेळे भरून त्याच्यातून मोठमोठ्या रकमेत लाख लाख 10-10 लाख जमवायला जर आलेले आहात ना, तर काही गरज नाही तुमची. आणि जर आता तुम्ही तसंच जर लाज नसल्यासारखी तशीच जर सेवा करीत असले ना बळजबरीने, तर याचा हिशोब मात्र द्यावा लागेल. या ठिकाणी याजकांना आणि लेव्यांना आज तो मंडळीवर भार ठेवलेला आहे. आज तो विश्वासणाऱ्या भावांना, बहिणींना, आई आणि वडिलांना ही ऑर्डर आहे. आता हिजकिया राजा आम्हाला त्याचं धान्य भांडवतून देणार नाही, तर आता ज्या संस्था आहेत, ज्या मिनिस्ट्री आहेत किंवा जी मंडळी आहे किंवा ते चर्च आहे, जेव्हा काही जे काही मंदिरामध्ये लोक आहेत, उपासना करणारे लोक आहेत, जो काही ग्रुप आहे ना, या ग्रुपमध्ये जे बिलिओस भाऊ बहीण आई वडील आहेत ना, यांनी केलेलं अर्पण, यांनी दिलेलं दान, यांनी दिलेला दशमांश, यांनी दिलेली देणगी, यांनी पाडलेल्या पावत्या, यांनी दिलेल्या प्रेमाच्या वर्गाने ज्या एका ठिकाणी झालेल्या आहेत ना, तिथून त्या याजक लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. हे लोक काय करतील? त्यांचा भाग त्यांना द्यावा अशी आज्ञा त्यांनी केली. पण काय द्यावा? तर त्यांनी मनापासून आपलं काम करावा. आज अनेक लोक देवाचे अभिषिक्त सेवक आहेत की ते अर्पण दान दशमोल देणगी याच्यासाठी चुकूनही काम करीत नाहीत. काही वेळ पडली तर ते स्वतः काबाड कष्ट करतील, परंतु सालस मनाने, मनापासून, अंतःकरणापासून करतील. कुणी द्या नाही तर नका देऊ, कुणी कमी द्या नाही तर जादा देऊ, त्यांना काही फरक नाही पडत. कारण 2 रुपये जरी दिले तर ते आमेन म्हणतात आणि 2 लाख जरी दिले ना तर आमेनच म्हणतात. ते त्यांना काही हवस नाही, ते मनापासून काम करतात. परंतु काही असे कामकुचर कामकरी आहेत, जे असे कामकुचर याजक आहेत तर ते फक्त अर्पण दान दशमोल देणगी, फक्त 12 तारीख झाली का लगेच पगाराला जायचं. 12 तारीख झाली, 10 तारीख, काहीतरी वेगवेगळ्या संस्थेचा वेगवेगळा नियम असेल, फक्त तेवढ्या पुरतं जायचं, बाकीचं काही नाही. बाकी रडत कडत काम करायचे. अहो काय पाचतो साहेब, खेडेगावात कोण दान देतंय? अरे मग कशाला जग मारायला सेवक झालास? सिटीत जा. अहो सिटीत कोण आम्हाला स्वीकारणार आहे? आपली बोली भाषा अशी, मग इंग्लिश शिक. काही काही लोकांना प्युअर गावरान मराठी येते, वळके मारू मारू बोलतात, झोपडपट्टीतलेच येते. पाय चालते ना, आमच्या नगरला तर लय पॅशन झाली आणि मध्येच वळका मारून मोकळे जातात. अहो तुमचं काय पाचरण? याचा अर्थ आम्ही काय बदलवलंय? ठीक आहे, परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या लेवलला जाऊ शकता, आमेन, प्रेज द लॉर्ड, काही नाही. पण तसं तुमचं वागणं, उठणं, बसणं पण पाहिजे, तसं तुमचं अंतःकरण पाहिजे, तशी तुमची सेवा पण पाहिजे. तुम्हाला जर फक्त सेवेबद्दल जर मेवा भेटत असलं तरच तुम्ही सेवा, अर्पण दान दशमानवर जर करत असाल तर काही
याच्यातलं काही तथ्य नाही, काही खरं नाही आणि याच्यापासून काही फायदा होणार नाही. आणि म्हणून त्या हिचक्या राजाने काय केलं, या लोकांना मनापासून सेवा करता यावी म्हणून त्या हिचक्या राजाने दुसरा इतिहास 31:4 मध्ये लिहित आहे की अगोदर जर पाहिलं की याजक आणि लेवी यांच्यासाठी हिचक्या तरतूद करतो. परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी यांना मनापासून आपले काम करता यावी म्हणून त्यांचा भाग त्यास द्यावा अशी आज्ञा त्यांनी यरुशलेमात राहणाऱ्या लोकांस केली. कुणाला केली? त्याचं राज भांडार खोललं का? त्याचं दान पात्र खोललं का? त्याने कर घेतलेलं खोललं का? आता तो राजा होता, त्या राजाकडे मरणाची श्रीमंती होती. त्यांनी काय केलं माहिती? काही फरमान काढलं. जेवढे यरुशलेमात राहणारे लोक आहेत ना, जेवढे बिलिओस भाऊ बहीण आई वडील जेवढे काय असतात, यांना आज्ञा केली सरळ सरळ याजक लोकांना चांगल्या प्रकारची सेवा करावी. याजक लोकांनी मनापासून अंतकरणापासून सेवा करावी. याजक लोकांनी रडू नये. याजक लोकांनी कुथू नये. याजक लोकांनी कणू नये. याजक लोकांनी नाकतोंड मोडू नये. याजक लोकांनी सेवेसाठी कुठंतरी पाठीमाग येऊ नये. सुवेळी अवेळी तयार राहावं. चांगल्या मनानं, चांगल्या अंतकरणानं, चांगल्या हृदयानं, चांगल्या विचारानं, प्रेमानं, हास्यानं, आनंदानं आठागुठा पडून नाही. अशा काही काय असे काहीच नाही, सालस मानानं. म्हणून त्या राजाने काय केलं, ऑर्डर केली, यरुशलेम जेवढे विश्वासणारे आहेत ना, सर्व बिलिओस भाऊ, माय डिअर बिलिओस ब्रदर्स अँड सिस्टर्स, सगळे आणले त्यांनी. आणि त्यांना ऑर्डर केली की या सेवकाला मनापासून सेवा करता यावी म्हणून तुमचं ऐपतीप्रमाणे त्यांनी काही फोर्स केलं नाही. अर्पण द्या, दान द्या, दशमांश द्या, देणगी द्या, प्रेमाची पाकिट द्या, नसले तर तुम्ही सगळेजण वर्गणी काढा आणि वर्गणी काढून द्या. परंतु त्यांनी सालस मनाने सेवा करावी. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आपला वेळ होत आहे. अर्पण, दान, दशमांश, देणगी भाग 9 आम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. अनेक अशा वेगवेगळ्या वचनाच्या माध्यमातून आपण या गोष्टीचं चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. आणखीन काही भाग आम्ही यामध्ये जाणार आहोत. ज्यावेळेस लाईव्ह सेशन मध्ये आपण पुन्हा एकवर येऊया. पुन्हा एकवर दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 31 आणि वचन क्रमांक 4 कडे आम्ही वळणार आहोत. त्याचप्रमाणे 10, 12, 15, 17 आणि 19 या गोष्टीमध्ये हिजकिया राजाने, बिलिओस भावानी बहिणीने आणि अर्पण, दान, दशमांश, देणगी आणि वर्गणी किंवा देवाच्या सेवकाला देण्याच्या बाबतीत काय काय गोष्टी त्या अध्यायामध्ये शिकवलेल्या आहेत. आम्ही पुढच्या लाईव्ह सेशनला पाहूया. पुनवेकार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात मी सलाम. जय ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड, जय मसीह की. आणि या समाज छोटीशी प्रार्थना करूया. पुन्हा भेटूया पुढच्या 10व्या लाईव्ह सेशन मध्ये. अर्पण, दान, दशमांश, देणगी. येऊया आपण आपले नेत्र बंद करूया. परमथोर गौरवशाली बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. परमेश्वर बाप्पा, वचनाच्या माध्यमातून आज आम्हाला समजलंय की तुझ्या सेवकांसाठी, याचकासाठी परमेश्वर दे बाप्पा तू अद्भुतरित्या योजना आखीत असतोस. आणि म्हणून परमेश्वर दे बाप्पा, जगामध्ये असणाऱ्या तुझ्यापासून आलेल्या सर्व याचकांची या समाज मी आठवण करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जे तुझ्याकडून आलेले आहेत, प्रभू येशूच्या नावात वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या तालुक्यात, वेगवेगळ्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी असतील, प्रभू येशूच्या नावात प्रत्येकासाठी एक एक कुटुंबाचं तयार कर की त्यांचं पालन पोषण व्हावं आणि त्यांनी सालस मनाने सेवा करावी. यासाठी त्यांना बिलिओस भाऊ बहीण आई वडील उपलब्ध करून दे. त्यांचं तू अंतकरण खोल, त्यांचं मन विचार बदलो आणि त्यांनी सत्य सेवक त्यांनी ओळखावा, परमेश्वरला त्यांनी ओळखावं आणि परमेश्वरच्या सेवकाने सालस मनाने मनापासून अंतकरणापासून सेवा करावी म्हणून त्यांना देण्याचं ध्येय दे. यासाठी मी प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे सफाई कामगार, सर्व प्रकारचे नर्सेस, सर्व प्रकारचे सेवाभावी संस्था, सर्व बिलिओस भाऊ बहीण आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, सर्व येत्या दिवसामध्ये परमेश्वरकडे वळणारे सर्व लोक प्रभू येशूच्या नावात त्यांच्या चिंता, काळजी, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, सर्व प्रकारची आर्थिक ढासळलेली परिस्थिती आणि सर्व प्रकारच्या गोंधळ प्रभू येशूच्या नावात तू दिलेल्या अधिकारवाणी तुझा सेवक आहे ना, त्यांनी मी त्याला दटवतो आणि तुझ्या सर्व लोकांना या छोट्या दिवसामध्ये आम्ही प्रत्येकाने न्यायाच्या दिवसाला सामोरं जाण्याच्या अगोदर आम्ही स्वच्छ, तयार, शुद्ध, पवित्र आणि परमेश्वर बाप्पा सालस मनाने जीवन जगावं. त्यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. आमच्या सर्व पापांच्या अपराधाची क्षमा कर आणि तुझ्यासाठी तू आम्हाला तयार कर. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.
गॉड ब्लेस यू. थँक्यू.